गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या आठवड्यात माझ्या चिंचपोकळीतील राहत्या घरी म्हणजेच अष्टविनायक ब इमारतीचा 75वा राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. हा सोहळा इतका मोठा होता की सलग 4 दिवस आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या 4 दिवसातील मजेदार आणि अविस्मरणीय क्षणांची झलक पाहूया. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने करतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण गणपती बाप्पा आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेला हार घालून आम्ही गेलो चिंचपोकळीच्या चिंतामणी कार्यालयात. इथे आल्यावर सर्वप्रथम आम्ही दिवाबत्ती करून चिंतामणी आणि आई भवानीला हार घातला आणि त्यानंतर आम्ही निघालो चिंतामणी कट्ट्यावर. तिथे देखील चिंतामणीच्या प्रतिमेला हार घातला. नंतर इमारतीच्या जागेवाल्याजवळ येऊन श्रीफळ वाढवून आणि गारानं घालून आपल्या या उत्सवाला प्रारंभ केला. गिरगावातील प्रसिद्ध रांगोळीकार श्री संजय दळवी यांनी आमच्या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी सुंदर अशी रांगोळी काढून आपली कला सादर केली. दुपारी ठीक 12 वाजता राम जन्मोत्सवानिमित्त महाआरती झाली आणि त्यानंतर रामरोटी वाटप सुरू झाले. दुपारी 1 वाजता सुरू झालेल्या या रामरोटीमध्ये लाडू, झुणका भाकर या पदार्थांचा समावेश होता. या रामरोटी रूपी महाप्रसादाचा खूप साऱ्या वाटसरूंनी लाभ घेतला. रामरोटीनंतर संध्याकाळी होती प्रभू श्री रामचंद्रांची शोभायात्रा. या शोभायात्रेचे खास आकर्षण होतं इमारतीमधील महिलांचं लेझिम नृत्य, आस्तिक ब्रास बँड वरळीगाव आणि हरे राम हरे कृष्णा भजन. या शोभायात्रेत प्रभू श्री रामचंद्रांच्या भूमिकेत होते कुमार करण सावंत, लक्ष्मण कुमार आराध्य कदम, सीतामाता कुमारी वैष्णवी खानविलकर आणि हो, बजरंगबली यांच्या भूमिकेत होते कुमार तेजस मोहिले. व्हिडिओमधील हे दृश्य पाहून असे वाटत होते की प्रभू श्री रामचंद्र रामनवमीच्या दिवशी चिंतामणी नगरीत आपल्या भक्तांच्या भेटीसाठी अवतरले आहेत. आता आपण पाहत आहोत इमारतीमधील महिलांनी सादर केलेलं हे लेझिम नृत्य. या शोभायात्रेत सगळ्यांनीच लेझिम आणि ब्रास बँडच्या तालावर नाचून मनसोक्त असा आनंद लुटला. हे आहे आमचं अष्टविनायक महिला मंडळ. अष्टविनायक क्रीडा मंडळाचा एक अविभाज्य घटक. दहीहंडी असो, रामनवमी असो किंवा इतर कोणताही सामाजिक कार्यक्रम असो,
अष्टविनायक महिला मंडळाचं योगदान आम्हाला नेहमीच लाभतं. ही आहेत आमच्या इमारतीतील जुनी मंडळी, ज्यांनी 25वा, 50वा आणि 75वा राम जन्मोत्सव सोहळा अगदी जवळून पाहिला आहे. सत्यनारायण पूजेच्या दिवशी मुंबईच्या महापौर सौ रितुताई तावडे यांनी आपल्या या 75व्या राम जन्मोत्सव सोहळ्याला वेळात वेळ काढून भेट दिली आणि मंडळाला असेच अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. श्री सत्यनारायण पूजेच्या दिवशी संध्याकाळी श्री देवनारायण गांगेश्वर दिंडी भजन मंडळ मुंबई यांच्या सुस्वर भजनाने रसिक प्रेक्षकांना मोहित केलं. तिसऱ्या दिवशी होता श्री राम भंडारा. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अष्टविनायक महिला मंडळाने या भंडाऱ्याची एक बाजू सांभाळली होती. तसेच अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य करत होते ते आमच्या विभागातील डॉक्टर कंपाऊंड मित्रमंडळ. त्यांचा दरवर्षीच्या भंडाऱ्याचा अनुभव आमच्या या श्री राम भंडाऱ्याला खूप कामी आला. या श्री राम भंडाऱ्याचा महाप्रसादाचा साधारण 2700 भक्तांनी लाभ घेतला. तसेच उत्सव कालावधीत मंडळाच्या वतीने 10,000 लाडूंचे वाटप श्री रामनवमीचा प्रसाद म्हणून चिंचपोकळीतील प्रत्येक इमारतीत केले गेले. उत्सवाचा 4था दिवस होता बालक मेळावा, लहान मुलांसाठी खाऊ वाटप आणि इमारतीमधील रहिवाशांचे सांस्कृतिक कार्यक्रम. संध्याकाळच्या वेळीची सुंदर अशी रोषणाई तुम्ही पाहत आहात ती केली आहे श्री दिनेश पेडणेकर आणि मंडळी यांनी. या बालक मेळाव्यामुळे विभागातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झालेला दिसत आहे. आता आपण वळूया इमारतीतील सांस्कृतिक कार्यक्रमांकडे.
असा हा आमचा अष्टविनायक क्रीडा मंडळाचा 4 दिवसांचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. आता वेळ झालीये तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.